नमस्कार, मी डॉक्टर विजया धोटे, बाल दंतरोग तज्ञ. विजयास डेंटल केअर मध्ये आपले स्वागत आहे. आपणासाठी मी घेऊन येत आहे लहान मुलांच्या दातांवरील समस्या आणि त्यावरील उपायांचे विविध व्हिडिओ. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया लहान मुलांच्या दातांचे आरोग्य व मौखिक आरोग्य याचे महत्त्व. लहान मुले ही देशाची महत्त्वपूर्ण संसाधने आहेत. कुठल्याही परिवारातील लहान मुलाचा जन्म ही एक अत्यंत आनंददायी गोष्ट असते. दिसामाजी वाढत जाणारे लहान मूल आणि त्यांचे पालक यांना येणाऱ्या विविध अनुभवांमधूनच त्या मुलाचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. बालकाचे आजचे निरोगी बालक हे उद्याचे निरोगी नागरिक आहेत. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात नागरिकांचे निरोगत्व ही एक अत्यंत मोठी उपलब्धीच आहे. आज भारतामध्ये 42% लोकसंख्या ही लहान मुलांची आहे, पण दुर्दैवाने 80% मुले ही दंतव्याधींनी ग्रस्त आहेत. तर ह्या दंतव्याधी कुठल्या? सर्वात महत्त्वाचे म्हणजे दातांना लागणारी कीड. दातांना लागणारी कीड ही जीवाणूंच्या संसर्गाने होणारा एक प्रादुर्भाव असून त्यामध्ये दातांमध्ये पोकळी किंवा कॅव्हिटी निर्माण होते. ही कॅव्हिटी आतपर्यंत पसरत जाऊन आतपर्यंत वाढत जाऊन त्यामुळे दातामध्ये तीव्र वेदना होतात. परिणामी कधी कधी त्यामध्ये आजूबाजूच्या आधार देणाऱ्या हाडांमध्येही जंतू संसर्ग पसरून त्याच्यामध्ये पू निर्माण होतो. यामुळे बाळाला चावता येत नाही, त्याचप्रमाणे त्यामध्ये तीव्र वेदना होतात आणि दातांचा क्षय सुद्धा होतो. म्हणजे दातांचं जे स्ट्रक्चर असतं त्यामध्ये ते नाश पावतं आणि मग दातांचे जे मुख्य कार्य असते चर्वणाचं त्यामध्ये बाधा निर्माण होते. दुसरी गोष्ट म्हणजे वाढत्या आणि खेळत्या वयातील मुलांना खेळताना लागलेल्या मारामुळे किंवा दातांना आणि चेहऱ्याला इजा होते. यामध्ये कधी कधी दात निखळून संपूर्णपणे तोंडातून निखळून पडू शकतो, त्याला अपधारण असे म्हणतात. तर कधी कधी दात न निखळताही जागेवरच तो तुटतो. यामुळे दातांचा आकार बिघडतो आणि त्यामध्ये वेदना सुद्धा निर्माण होतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिष्ट मौखिक सवयी जशा की अंगठा चोखणे, बोट चोखणे, तोंडाने श्वास घेणे यामुळे दातांची रचना ही वेडीवाकडी होते आणि त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. या तीनही दंतव्याधींमुळे त्या बालकाला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावं लागतं. मानसिक त्रास यासाठी की सौंदर्यविषयक चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाल्यामुळे त्याला प्रचंड मानसिक तणाव येतो. त्याचप्रमाणे शारीरिक त्रास यासाठी की त्याला व्यवस्थित चावता येत नाही आणि दातांमध्ये तीव्र वेदनाही निर्माण होतात. ह्या वेदना ते बाळ सहन करू शकत नाही. याचा त्रास पालकांनाही साहजिकच होतो. पालकांना तर तिहेरी त्रास होतो, तो म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आर्थिकही. कारण दंत उपचार ही एक महागडी गोष्ट असते आणि याच कारणासाठी आपल्याला लहान मुलांचे मौखिक आरोग्य उत्तम स्थितीत राखणे ही एक काळाची गरज आहे. आणि त्यासाठीच भारतासारख्या सातत्याने वाढत जाणाऱ्या अफाट लोकसंख्येच्या देशामध्ये नागरिकांच्या निरोगत्वासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये मौखिक आरोग्य हा एक अविभाज्य घटक असतो. आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाद्वारे सुद्धा सन 2023 पासून स्वच्छ मुख अभियान राबवण्यात येत आहेत. याद्वारे नागरिकांचे मौखिक आरोग्याद्वारे समुपदेशन आणि दंत उपचार शासनाद्वारे करण्यात येतात. त्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे लहान मुलांचे मौखिक आरोग्य उत्तम स्थितीत राखण्याकरता आपल्याला मदत करतात ते म्हणजे बाल दंतरोग तज्ञ. बाल दंतरोग तज्ञच का? कारण बाल दंतरोग तज्ञ हे विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षित झालेले निष्णात दंतरोग तज्ञ असतात, ज्यांना बालकांच्या शारीरिक आणि मानसिक संरचनेची पूर्णपणे माहिती असते. त्यामुळे ते त्यांची बालसुलभ मानसिकता समजून त्यांच्यावर योग्य ते उपचार करतात. ते केवळ उपचारच करत नाही तर वेळोवेळी बालक आणि पालक यांना मौखिक आरोग्याविषयी समुपदेशनही करत असतात. त्याच कारणासाठी चला तर मग आपण बालकांच्या वाढ आणि विकासाच्या प्रत्येकच टप्पा म्हणजेच बाल्यावस्था, पौगंडावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था ही आनंददायी करण्यासाठी जाणून घेऊया बाल दंत आरोग्याविषयीच्या महत्त्वाच्या बाबी. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.